की आज मी या गावामध्ये आलो राजकीय माणूस म्हणून नाही, कदाचित मी काही दिवसांनी राजकारण पण सोडणार आहे. आता ठरवलं की 85 पासून तर 2023 39 वर्ष माझ्या राजकीय प्रवासाला झाले. गावाच्या गल्लीपासून देशाची दिल्ली पाहून फिरून सगळं परत आलो. समाधान होत आणि म्हणून मी भूमिपुत्र म्हणून, शेतकरी कुटुंबातला तरुण म्हणून हे सगळं बघता बघता समाजाच्या पदरामध्ये दारिद्र्य जे निर्माण झालंय, दारिद्र्य जे पडलं, हे दारिद्र्य आपल्यामुळे आलेलं नाही. हे दारिद्र्याचा निर्माता कोण? हे दारिद्र्य कोणामुळे आमच्या झोळीमध्ये पडलेलं आहे? असे वेगवेगळे विषय वल्गना म्हणून म्हणा किंवा मला तंग करायला लागले की नाही, मला समाजाला काहीतरी देणं लागतं, आयुष्य फुकट जाता कामा नये. आणि म्हणून आम्ही विचार करतो, विजेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटल्या जात आहे, पण ओरडणारा कोणी नाही. बी बियाण्याच्या माध्यमातून लुटल्या जातं, ओरडणारा कुठलं संघटन नाही. राजकीय मंडळी येत आहेत, राजकीय पक्ष येत आहेत. कदाचित पुढच्या वेळेला येईल तर मी कार्यमोरेच्या पक्षाच्या विरुद्ध बोंबला जाईल, माझ्या पक्षाच्या विरुद्ध ओरडायला येईल. समाधान पाहिजे, जगण्याचं साधन पाहिजे, हक्क पाहिजे, न्याय पाहिजे, व्यवस्था पाहिजे, परिवर्तन पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जेव्हा विचार केला जातो, आम्ही फक्त मतदान करण्यासाठीच आहोत. मतदानाच्या आधी आणि मतदानाच्या नंतर जर तमाशा बघितला तर निवडणुकीचे ते 2 महिने जे असतात, प्रचंड पैसा, प्रचंड पार्ट्या, जातीचा, भाषेचा, पंथाचा, हा नेता तो नेता, आणि भडवीचे 4 वर्ष कोणी येत नाही, मग 5व्या वर्षीच अवतरण या गावामध्ये दिसतं. नंतर पदरात शाळा चांगल्या पडल्या नाहीत, मग कुटुंबाचा भाग्यविधाता बनवायचा तरी कसा? शहरामध्ये शिक्षण विकत घेण्याचा धंदा सुरू झाला. सरकार आपल्या शाळा बंद करत चाललेली आहे. काल परवाच्या वर्तमानपत्रात वाचलं की आता येणाऱ्या काळामध्ये मराठी शाळेची मुलं पटसंख्या कमी झाली आणि म्हणून या महाराष्ट्रामधल्या 16,000 शाळा बंद व्हायला लागल्या. 16,000 शाळा. काय या गावाला 75 वर्ष आझादीचे नाही झाले? फक्त दिल्लीला झाले, नागपूरला झाले, मुंबईला झाले, कलकत्त्याला झाले, महानगराला फक्त 75 वर्ष झाले. देशाच्या आझादी मिळून 75 वर्षाचं जश्न मनवत आहेत देश. कुठे मेट्रो, कुठे रस्ते, कुठे नाल्या, कुठे काही करता करता शहरं फुगत गेली, शहरं मोठी होत गेली. त्या तुलनेमध्ये ग्रामीण भागाच्या पदरामध्ये पडलं तरी काय, याचं चिंतन मंथन करायला मी निघालेलो आहे. साथ किती मिळेल मिळणार नाही तो भाग वेगळा, पण एक युद्ध शेतकऱ्याच्या हिताचं शेवटच्या वेळेला लढायचं, या मानसिकतेतून मी हे निर्मिती केली. मी अध्यक्ष वगैरे सध्या तरी नाहीये. आम्ही सगळे आलो, डॉक्टर वराडे आले, गुरुदेव सेवा मंडळाची अनेक मंडळी आमच्याबरोबर महाराज आली, राजकारणातले मागे फेकलेले लोक आले, राजकारणामध्ये काही आता हयात आहे ती मंडळी आली. भडव्यांनी बँका लुटून टाकल्या, सहकार खातं लुटून टाकल्या, शाळेच्या नावानं विद्या लुटून टाकलेली आहे, शेतीच्या नावानं बी बियाणे आणि बाकीचे सगळे गोरखधंदे करून बाजारपेठेमध्ये मोठमोठाले दलाल उभे करून शेती लुटून टाकली आहे. विजेच्या माध्यमातून लुटून टाकलंय. पाणी आम्ही देतो शहराला, भाजीपाला आम्ही देतोय, धान्य आम्ही देतो, पाहिजे ते सगळं शहराला जगण्यासाठी जे पाहिजे ते सगळं आम्ही ग्रामीण भागातून देतो. मात्र पदरात काय पडलं याचं चिंतन मंथन करण्याची खरी वेळ आली मित्रांनो. किती वर्षांनी आम्ही करतोय? 75 वर्ष. दिल्लीला 75 वर्ष झाली. मार फटाके, मार लाईट, मार कार्यक्रम, मार वर्तमानपत्रांमध्ये 15-15, 20-20 लाखाची एक जाहिरात. नागपूरला झालं, मुंबईला झाले, सगळ्या शहरांमध्ये मार दिवे लावून बसलेले आहेत. 75 वर्षाची आझादी, 75 वर्षाची आझादी. शेतकऱ्याला या त्याच्याही गावाला 75 वर्ष झाली आहेत ना. त्याला मिळालं का एखादा एसटीचं चांगला स्टँड? त्याला मिळालं का त्याच्या कुटुंबासाठी एक चांगला दवाखाना? त्याच्या मुलाबाळांना चांगलं तत्वज्ञान देणारं आधुनिक शिक्षण मिळालं का त्याच्या गावाला? त्याच्या गावाला मिळाले का रस्ते? त्याच्या गावाला मिळाले का नाल्या? त्याच्या गावाला आजही मागणी करतायत लोक, एखादा रस्ता देत आहे का? भीक मागतोय आम्ही रस्त्याची, भीक मागतोय आम्ही नाल्याची. आपली नदी बाजूनी वाहते, याच्यात सगळं शहर जवळपास नाही म्हणता नागपूर शहरामधून 750 MLT, 1 MLT म्हणजे 10 लाख लिटर, एवढी सगळी घाण, मेलेले कुत्रे, मेलेले डुकरे, एवढी घाण निघते. 400 MLT वर प्रोसेस केली नागपूर महानगरपालिकेने आणि सरकारने. 350 MLT पाणी चाफेगडी नावाचं गाव आहे कुई तालुक्यामध्ये, कनान नदीच्या पात्रामध्ये सगळं मेलेले कोंबड्या, मेलेले बकरे, बोकड, सगळं घाण, म्हणजे संडासचं ओव्हरफ्लो, हे सगळं आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये सोडण्याचं पाप केलं. याच्यावर विकास का होता?
आणि तरी आम्ही कुठलं पाणी पितो? त्याच नदीचं पाणी ओढणं, टंकीत टाकणं, महिन्यातून एक वेळा ब्लिचिंग टाकणं आणि गंगा जल देतो आहे म्हणून त्या घाण पाण्याला पुरवठा करणं आणि घाण पाण्याचं आम्ही बिल भरणं, एवढे अशिक्षित आम्ही निश्चितच नाही. आणि म्हणून मग मी अभ्यास केला. मला वाटलं की शेतकऱ्याचं हे दारिद्र्य लादलेलं दारिद्र्य आहे, आलेलं दारिद्र्य नाहीये. आमचे श्रम कमी नाही, त्यावेळेला आम्ही श्रम करत होतो, आजही श्रम करतो, भविष्यातही करत राहू. मुळबाळ पोसायचे, मातीमध्ये राबायचंय. आमच्या तासाची गिनती नाही, तासाच्या श्रमाला प्रतिष्ठा देणारी व्यवस्था तर नाहीच नाही. मग करायचं, कमवायचं, खायचं, विकायचं आणि त्याच्यात घरदार चालवायचं. हेच करत करत आम्ही एवढे वर्ष मित्रांनो आयुष्याचे निघून गेले. किती पिढ्या गारद झाल्या. आजही आम्ही शाश्वत विकास किंवा शाश्वत समाधान निश्चितच मिळवू शकलो नाही. हे दुर्भाग्य आहे 75 वर्ष. आणि म्हणून मी सातत्याने चर्चा करत आलो अनेक ठिकाणी. चांगला प्रचंड प्रतिसाद आहे कार्यक्रम. माझा पहिला प्रश्न आहे की या महाराष्ट्राच्या विकासामध्ये शेतीच्या विकासाच्या नावानं तुम्ही हरित क्रांती बोलले होते, शेतीला औद्योगिक विकासाचा दर्जा देऊन म्हणून तुम्ही बोलले होते. आला शेतीवर उद्योग? काय आलं शेतीसाठी? आणि म्हणून पहिला प्रश्न आहे की या शेतीच्या विकासाच्या नावानं हरित क्रांती तुम्ही करणार होते म्हणून महाराष्ट्रामध्ये कोट्यावधीचे धरण तुम्ही निर्माण करण्याचं आमिष दिलं होतं. हे पेज धरण त्याच्यातलंच आहे ना, 1984 साली जे सुरू झालं. याच्यात काय आरक्षण आहे? तर हे धरण बनलं शेतीसाठी, हे धरण बनलं शेतकऱ्यांसाठी, हे धरण बनलं ग्रामीण भागासाठी. म्हणून त्याचं जर आरक्षण शेती असेल तर त्या शेतीला कमीत कमी 50% इमानदारीचं पाणी द्या. भंडाऱ्याला वाहती नदी होती, त्या नदीवर आम्ही पेज धरण बनवलं म्हणून आम्ही त्या जिल्ह्यावर अन्याय केला म्हणून भंडाऱ्याला आम्ही 30% पाणी पेज मधलं दिलं. नागपूर शहराला पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था नव्हती. आज काय नागपूरचे भडवीचे नेते आम्हाला शहाणपणा शिकवत आहेत. त्या वेळेला नव्हे, आजही पिण्याच्या पाण्याची शहरासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही माझी. आणि ती व्यवस्था नसल्यामुळं या धरणातलं 30% पाणी तात्पुरता करार केला होता 84 साली. तात्पुरता करारावर 30% पाणी या धरणातलं आम्ही नागपूर शहराला पिण्यासाठी देतोय. 30% भंडाऱ्याच्या नदीत अडवले म्हणून तिथं सोडलं, 30% नागपूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी दिलं. खापरखेडा आणि कोराडी वीज निर्मिती जे केंद्र आहे त्या केंद्रासाठी याच डॅम मधून आम्ही 29% पाणी दिलं आहे. म्हणजे 89% पाणी चाललं गेलं. उरले सुरले हे जे चोरबीर आहेत बाकीचे सगळे उद्योगपती वगैरे यांनी घेतले 2-3%, 90% झालं. डॅम जेव्हा खाली होते पाणी दिसता कामा नाही, डॅम सुकता कामा नाही, अन्यथा अनर्थ होईल. डॅम मध्ये वेगवेगळे सगळे प्रक्रिया सुरू होईल आणि ते डॅम टिकणार नाहीत म्हणून डॅमला कोरडं होऊ द्यायचं नाही. म्हणजे 5% पाणी हे आम्ही डॅम साठी ठेवलं. या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पाणी किती? फक्त 5%. याच्यावर चर्चा होत नाही. मग आरक्षण कशासाठी होतं? आणि आरक्षणाच्या नावानेच तुम्ही हा फंड आणला ना एवढ्या करोडो रुपयाचा. आजही कॉन्क्रिटिंगच्या नाल्या बनल्या नाहीत. शेतीच्या धुऱ्यावर मातीचेच सगळे नाले आहेत, ते फुटतायत, त्याच्यात बाबळी वाढतायत, त्याची सफाई होत नाही. शेतकऱ्यांना सांगतायत की तुम्ही आपल्या भागाची नाली तुम्ही स्वतः साफ करून घ्यायची. असे धरणं आणले. गोसेखुर्दचा प्रकल्प बनला, कितीचा होता? 273 कोटी रुपयाचा. 18 वर्ष, 20 वर्ष, 22-25 वर्ष होऊन गेले. त्या धरणाला पहिल्यांदा मी संसदेमध्ये गेल्यानंतर लावलं होतं की आज डॅमची किंमत किती? तर मला उत्तर आलं होतं 7,777 कोटी रुपये. कुठचे डॅम? 273 कोटीचा डॅम. मी जेव्हा 13 वर्ष आधी खासदार झालो होतो, 13 वर्षाच्या आधी 7,777 कोटी रुपये झाले होते. आज जेव्हा भाव विचारतो आम्ही तर 18,888 कोटी रुपयाचा डॅम झाला. कोणी खाल्लं, कोणी लुटलं, कसं लुटलं, का बोलत नाही, का चर्चा होत नाही? तरी पाणी मिळू नये एवढाले डॅम झाल्यावर त्या डॅम मध्ये जमिनी आमच्या गेल्या, त्या डॅम मध्ये गावं आमची गेली, त्या डॅम मध्ये नुकसान आमचं झालं. शेतीच्या बदल्यात काय मिळालं? पदरात हक्काचं पाणी सुद्धा नाही. उद्योगांसाठी डॅम असेल, आमचं म्हणणं नाही उद्योगाला पाणी देऊन टाका. तुम्ही हलकटपणा करायची किती याचं मापदंड असलं पाहिजे. विजेचा साधं एक मोठं उदाहरण आहे. माझं या संस्थेचं पहिलं आंदोलन, ऑफिस पेटवण्याची वेळ आली तर तेही करू, जेलमध्ये जाण्याची वेळ आली तेही करू. पहिले शेतकऱ्यांना 24 तास दिवसा रात्र इलेक्ट्रिकचा सप्लाय झाला पाहिजे याचं एक जन आंदोलन या संपूर्ण विदर्भामध्ये मित्रांनो आम्ही पेटवतो. काय देताय तुम्ही? लाईट भिकारी होता मी. MIDC जिकडे गेल्या एक्सप्रेस फीडर लाईन, त्या लाईटवर दुसऱ्याला वीज मिळत नाही. MIDC ला चालली. उद्योग चालतायत, मोठमोठे उद्योग आहेत, पुंजीपती आहेत, वेळेवर बिल भरतायत. दुसरं कोणाला दिली तुम्ही वीज? कोळशाच्या खदानींना एक्सप्रेस फीडर.
त्याच्यावर दुसऱ्याला लाईट टाकता येत नाही, बरोबर ना? बरोबर आहे. शहराला दिली लाईट, गावाला दिली लाईट. अरे कृषी प्रधान राज्याच्या आणि कृषी प्रधान देशाच्या शेतकऱ्याला ढगाना पाणी ओलण्यासाठी लाईट तर द्या. लाईट किती वाजता देता? 12च्या पुढं. किती, कोणती लाईट देता? सिंगल फेजची लाईट. बिल कोण पाठवतोय? कसे पाठवतोय बिल? 3 एकरवाला आहे, 1.5 एकरवाला आहे, त्यालाही 5,000 रुपये. 10 एकरवाला आहे, त्यालाही 5,000 रुपये. मीटर नाही, लावारीस बिल, बिलावर बिल चढत गेली, लाईट कटत गेली, मग हुकं टाकण्याचे कार्यक्रम, नको ते सगळे प्रकार झाले. पण या कृषी प्रधान महाराष्ट्राच्या संतांच्या वीराच्या पवित्र भूमीमध्ये शेतकरी रडकुंडीस आला आहे. त्याला एका पिकाचं 4 पिकाकडे जर वळायचं असेल, त्याला उद्योगाची महंती जर निर्माण करायची असेल, तर खऱ्या अर्थानं विजेच्या अभावाशिवाय ते होऊ शकत नाही. वीज पुरवठा करावा लागेल, पाणी द्यावं लागेल, मग तो शेतीचा खरा मालक म्हणून समाजामध्ये आपला मान सन्मान प्रस्थापित करू शकेल. आज 10 एकरवाल्याचे काय हाल आहे, 15 एकरवाल्याचे काय हाल आहे. माझ्याकडे 32 एकर जमीन आहे, पण मी शेतीकडे आता जाणं बंद करून टाकलं. भावाला सांगितलं, तू पाहत कोटीरामाला माहिती आहे माझी सगळी शेती, काय करायचं काय. आणि म्हणून विजेचा हा लफडा, पाण्याचा हा लफडा बनला आमच्यासाठी. पाणी घेऊन चालले दुसरे, वीज आमच्या हक्काची, तुम्ही वीज इथं बनवता, विजेमध्ये सुद्धा आम्हाला तुम्ही अनुदान देत नाही. वीज मिळाली नाही का काप लाईट. बापाची जागीर आहे का कोणाची? राज्य आमचं आहे, आम्ही मतदार आहोत, आम्ही सन्माननीय नागरिक आहोत. आम्ही मत देतो तेव्हा तुम्हाला लाल दिवे भेटतात, आम्ही मतदान देतो तेव्हा सरकार बनते, आम्ही मतदान देतो तेव्हा लोक जिल्हा परिषदेला जातात, आम्ही मतदान देतो पंचायत समितीला जातात, ग्रामपंचायतीवर विराजमान होता. ज्या ठिकाणी महाराष्ट्रात कायद्याच्या चौकटीमध्ये जेव्हा राज्य चालतं, त्या कायद्यामध्ये संशोधन व्हावं, त्या कायद्यामध्ये न्याय निर्माण व्हावा, लोकहिताची कायदे व्हावी, त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये जिथे आम्ही संशोधन करतो, कायद्याची अंमलबजावणी करतो, सरकार बनते, तो आमदार सुद्धा आपल्या मताने आपण निवडून पाठवतो. देश संचालित होतो, संसद संचालित होते, कायदे बनवले जातात, संशोधन होतं, देश पातळीवरचे सगळे नियोजन होतात. मग शेतकरी कसा राहील, कामगार कसा राहील, या सगळ्या गोष्टीचं नियोजन करत असताना मित्रांनो, तिथे सुद्धा आपण जेव्हा विचार करतो, तर तिथे सुद्धा आपली कधी चर्चा होत नाही. त्याला सुद्धा मतदान आपण करतो. आपण राजे आहोत, आपण मालक आहोत, पण आपली गत निपत्तर होऊन गेली. आणि म्हणून एक उठाव, एक आवाज, एक आक्रोश, एक परिवर्तन घडवायचं असेल, अनेकांना आपले राजकीय सगळ्या इच्छाशक्तीचे जे काही तुम्ही स्वप्न रंगवून ठेवलेले आहेत, त्याला तिलांजली द्यावं लागेल, झेंडे बाजूला सोडावे लागतील, आणि शेतकऱ्याचा झेंडा आणि शेतकऱ्याचा दंडा हातात घेऊन तुम्हाला चलन म्हणून दाखवावं लागेल की सिक्का आमचा आहे, आम्ही म्हणू ते होईल, आम्ही म्हणू तो कायदा होईल, शेतकऱ्याचं राज्य स्थापित होईल, बळीराजाचं राज्य स्थापन व्हावं, हे श्रींची इच्छा आहे. आणि म्हणून आता ठरवून टाकलाय, पुढचं युद्ध हे शेतकऱ्यांचं युद्ध, पुढचं युद्ध हे गावकड्यांचं युद्ध, पुढचं युद्ध हे ग्रामीण भागामध्ये दुर्दशा जिथे निर्माण झाली, तो तुमचा मतदार आहे हे तुम्ही विसरले आहात, तो विसरू शकत नाही. आणि बदला घेणारा वेळ निर्माण करण्यासाठी हा महासंघ मित्रांनो निर्माण झाला आहे. ही चळवळ आहे, ही बोलणार आहे, ही बदल करणार आहे, ही बदल पटलावर घराघरात जाणार आहे. आम्ही पाठवू पत्रक, आम्ही बोलू लोकांना, या आपण जाऊ MSEB कडे. पण कुणाकडे? MSEB मध्ये किती घंट्या हलवल्या तरी त्यांना आवाज दिसणार नाही, त्यांना आवाज कळणार नाही. तुम्ही 5-50 एकीकडे, मी 5-50 दुसरीकडे, दुसरे पक्ष अजून तिसरीकडे, चौथे पक्ष अजून कुठं, असे सगळे आपण राजकीय लोकांनी गावाच्या वाटण्या करून टाकलेल्या आहेत. या गावातले घर किती? 200-300 घर असतील, 50 घर माझ्या पक्षाचे असतील, शिवसेनेचे, 50 पक्ष भाजपाचे असतील, 50 पक्ष काँग्रेसवाल्यांचे असतील, 50 घर कोणाचे अजून असतील. करत करत या गावामध्ये राजकीय लोकांनी जे मित्रांनो पाप केलं, हे मी मोठ्या मनाने या म्हणजे हनुमानाच्या मंदिरासमोर साक्षी देऊन सांगतो आहे, सत्य बोलतो आहे, खोटं बोलणार नाही. त्या गावाचं वाटोळं जर कोणी केलं असेल तर ते राजकीय लोकांनी केलेलं आहे. राजकीय पार्ट्यांनी सगळं विभाजन केलं, मतांतरे निर्माण केली, आणि केलं काय? तर काँग्रेसवाला मेला, भाजपवाल्यांना जायचं नाही, भाजपवाल्याचं काही दुखलं तर शिवसेनेवाल्यांना जायचं नाही. विभागणी करून टाकली, लोकांची माथे भडकवली, लोकांच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम केलं, पाप केलं नव्हे ते सगळं केलं, आणि गाव असं विभाजित करून टाकलं की 300 आणि 200 घर असतील तर 30-40 तिकडे, 30-40 तिकडे करता करता मित्रांनो या गावाला कोणी वालीच उरला नाही. आता जेव्हा बोंबलाण्याची वेळ येईल तेव्हा कुणीतरी 50 लोक घेऊन बोंबलेल, मग मी बोलेल तो माझ्या पक्षाचा नाही, मी नाही जायचं, दुसऱ्यांनी केलं तर तो तिसऱ्यांनी सांगायचं अरे हे तर त्या पार्टीचं आहे, हे माझ्या पार्टीचं नाही. आणि म्हणून मित्रांनो जिकडे जाल तिकडे वाळू तस्करीचे लोक, रेती चोर, कोळसा चोर, रस्ते चोर, विकास चोर, सगळे जिकडे तिकडे चोर मोठे बंडाळी करून आता
गँगस्टर चाललाय, गँगस्टर. आणि म्हणून मित्रांनो, हे सगळं का चालू आहे तर शेतकरी हा मोठ्या संख्येत आहे, शेतकरी हा ताकदवार आहे, शेतकरी हा कष्टकरी आहे, शेतकरी हा राबणारा आहे, शेतकरी रक्ताचं पाणी आटवून आपल्या बाहुबलाच्या भरोशावर आजही कुटुंब पोचतो आहे. त्याने आपली प्रामाणिकता सोडली नाही, त्याने आपलं श्रम सोडलं नाही, त्याने मातीच्या वैभवांसाठी आयुष्य वेचलेले आहे. आणि म्हणून मित्रांनो, एका बदलासाठी मी आलो आहे, मी विचारायला आलो आहे की हे सगळे आम्ही लोक जेव्हा सरकारमध्ये असतो, आम्ही लोक जेव्हा सत्तेत असतो, जेव्हा आमच्या पक्षाची चालती असते, तेव्हा कधीतरी मनात येतं की चाललं तरी का. एखाद्या आमदाराचा प्रश्न असतो. काय प्रश्न असतो? कशासाठी आमदार म्हणू आपण? तर 20, 25, 50 आमदार तर असे आहे, 10%, 8% आमदार की शिक्षकांचे प्रश्न सुटले पाहिजे, शिक्षकांच्या वेतनाला न्याय मिळाला पाहिजे, शिक्षकांच्या शाळा बंद होता कामा नये, वेतन भत्त्यांवर चर्चा झाली पाहिजे. म्हणून शिक्षकांसाठी सेपरेट आमदार बनवला महाराष्ट्र सरकार. हे माहित आहे की नाही तुम्हाला? सगळे विभागवार शिक्षकांचे आमदार आहेत. मग ग्रॅज्युएट पोर आहेत, पदवीधर आहेत. पदवीधरांना कोणता न्याय पाहिजे? पण चर्चा पदवीधरांवर झाली पाहिजे, त्याच्या शिक्षणावर झाली पाहिजे, न्याय निर्माण झाला पाहिजे. म्हणून पदवीधर मतदारसंघाचा एक आमदार म्हणला ना, आणि 12 आमदार, 13 आमदार राज्यपाल ज्याची सत्ता असते तो नावं पाठवतो, तो जाहीर करून टाकतो. तो कोण? एक साहित्यकार, कवी, खेळाडू, सिने अभिनेते. ते देशाच्या संसदेमध्ये कधीतरी ओरड झाली पाहिजे. हेमा मालिनी खासदार बनते का? तर ती हिरोईन होती. मोठा पिक्चर बनव, देशाचा पिक्चर कशाला बिघडवते? धर्मेंद्र, त्याचा पोरगा सनी देओल, कुठले कुठले जया प्रदा, या लोकांना राज्यसभेवर संसदेचे सदस्य बनवले जातात 6 वर्षासाठी, 5 वर्षासाठी. क्रिकेटचे खेळाडू ते खासदार बनतायत, ते आमदार बनतायत. अरे तुम्ही खेळत आले, तुमचं लोकांनी स्वीकार केला, तुम्ही देशाचं नाव मोठं केलं, तुम्ही राज्याचं नाव मोठं केलं, तुम्ही उत्कृष्ट खेळाडू आहे, तुम्हाला पद्मश्री मिळाला आहे, तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाला आहे, तुम्हाला मानधन मिळालं आहे, तुम्ही करोडपती झाला आहात. आता समाजाला काहीतरी देणं लागतं. जर तुम्हाला सेवाच करायची असेल तर खेळाच्या माध्यमातून तुम्ही सेवा करू शकता. तुम्ही आमदार कसे बनताय, तुम्ही खासदार कसे बनताय, मला निवडून कोण पाठवतो आहे, कोणासाठी हे सगळं चाललं आहे. आणि मग मला सांगा, शिक्षकांसाठी आमदार असेल, पदवीधरांसाठी आमदार असेल, साहित्यकारांचा आमदार असेल, खेळाडूचा आमदार असेल, एखाद्या हिरो आणि पिक्चरचा कलाकार आहे म्हणून, नाटककार आहे म्हणून तो जर आमदार असेल, हे सगळे आमदार असतील तर मित्रांनो, कृषी प्रधान महाराष्ट्रामध्ये, कृषी प्रधान देशामध्ये आपल्या शेतकऱ्याचा एक तरी आमदार आहे का हे मला सांगा. मग चर्चा कोण करेल शेतकऱ्याची? विधानसभेमध्ये कधीतरी तुम्ही बघितलं का शेतकऱ्याचा एखादा धर्माचा विषय निघाला असेल आणि विधानसभा भंग झाली असेल, भांडण झालं असेल, मारपीट झाली असेल, पोटतिडकीने आवाज मोठा झाला असेल, हक्कासाठी शेतकऱ्यांच्या लढणारा तुमचा नेता कोणी बघितला असेल तर शेतकऱ्यांचा आमदारच नाही तर शेतकऱ्यांचा आवाज विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जाणार कसा, हा खरा प्रश्न आहे मित्रांनो. म्हणून 1951 साली 9वी घटना दुरुस्ती झाली होती. 9व्या घटना दुरुस्तीमध्ये 250 शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे बनले महाराष्ट्र, 250 कायदे. त्या घटना दुरुस्तीवर 1-2 वेळा कोणीतरी आवाज उचलला, ते VP सिंग वगैरे असताना तो आवाज तिथेच दबला, तिथे घटना दुरुस्ती झाली. 250 कायदे शेतकऱ्यांच्या विरोधी बनवले, ते दुरुस्त झाले पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय निर्माण मिळाला पाहिजे, मुक्त बाजारपेठा मिळाल्या पाहिजे, मुक्त संचार शेतकऱ्याला करता आला पाहिजे. मध्य प्रदेशमध्ये माझ्या कापसाला 1000 रुपये भाव असेल तर मी महाराष्ट्राचा कापूस मध्य प्रदेशमध्ये नेऊन विकू शकलो पाहिजे. आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये काही स्वस्त असेल तर त्या लोकांनी आमच्याकडून स्वस्त म्हणून घेऊन गेले पाहिजे. मुक्त बाजारपेठा का नाहीत? बाजारपेठा दिल्यात. किती वर्ष झाले? 1 मे 60 साली महाराष्ट्र स्थापन झाला, 75-76 वर्ष देशाला झाली. बाजारपेठा दिल्या कशासाठी? आम्ही माल काढतो, आम्ही आमच्या मालाचा भाव ठरवत नाही. आमच्या मालाचा भाव कोण ठरवतो? दलाल, अडतीया दलाल. बोली तो बोलतो, त्या बोली बोलण्याचे पैसे तो घेतो, त्याच्या जागेवर आपण माल ठेवला म्हणून त्याचं तो भाडं घेतो, सगळी दलाली घेतो. अडतीया मोठा झाला, अडतीयाच्या बिल्डिंगा बनल्या आणि मालाचा निर्माता 4 महिने राबतो आणि त्याच्या शेतीला जेव्हा कवडीमोल भाव मिळतो तो आपला व्यापार करू शकत नाही. जीएसटी लावला, जीएसटी राज्याचा जीएसटी वेगळा, महाराष्ट्र केंद्राचा जीएसटी वेगळा. किती टक्के? काही मालावर 18%, काही मालावर 14%, 28% जीएसटी. एक माल आमचे चकोले साहेबांनी बनवला, तो माल दुसऱ्याने घेतला, जीएसटी लागला. यादी दुसऱ्याने तिसऱ्याला विकला, जीएसटी लागला. तो 10 ठिकाणी विकला, 10 ठिकाणी जीएसटी लावला. मग माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला माल जेव्हा आम्ही बाजारात घेऊन जातो, माल जेव्हा आम्ही विकतो, आमचा लिलाव होतो, आम्ही माल देऊन टाकतो, आमचा विषय संपला.
4 महिने राबतो, जमिनीत टाकतो, एक दाणा टाकतो आणि असंख्य दाणे काढतो. हे कलावंत फक्त शेतकरीचा आहे, दुसऱ्याला जमणार नाही. एखाद्या मोठ्या माणसाला आणून शेतीत करा, 3ऱ्या मिनिटाला भडवा पडायल्याशिवाय राहत नाही. हे सगळं जे जमलं हे शेतकऱ्याचं काम आहे, हे कर्तृत्व आहे, हा चमत्कार आहे नव्हे, या मातीचं हे वैभव आहे शेतकरी. आणि म्हणून कृषीप्रधान देशामध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं एक बदल आल्याशिवाय, हक्कासाठी न्यायासाठी लढल्याशिवाय, अरे कुठं चाललोय आम्ही? नवरा बायकोचं भांडण होते, फॅमिली कोर्ट बनवला. एखाद्या उद्योगाने कामगाराला न्याय मिळाला नाही म्हणून उद्योगावर जर अन्याय झाला, औद्योगिक न्यायालय बनलं. कामगार चळवळी आल्या, कामगार ओरडायला लागला, पगारावर आम्हाला भाव मिळत नाहीये, आम्हाला वेतन मिळत नाहीये, आम्हाला बोनस मिळत नाहीये, म्हणून कामगार न्यायालय बनलं. एखाद्या कस्टमरची, एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाली, कन्झ्युमर कोर्ट बनलं. सगळे कोर्ट बनले. या देशामध्ये, कृषी प्रधान देशामध्ये सगळे न्यायालय बनले आणि कृषीवाल्यांसाठी कोणतंही न्यायालय नाही. याच्यापेक्षा मोठं दुर्भाग्य असू शकते का? हा माझा खरा प्रश्न आहे. रात्री झोपाल तर चिंतन करायचं, रात्री झोपाल तर खऱ्या अर्थाने विचार करायचा की अरे बाबा खरोखर आहे हे, आम्ही शेतकरी आहोत, आम्हाला न्याय पाहिजे असेल, एखाद्याने बी बियाण्यामध्ये फसवेगिरी केली असेल, विकाचा करार केला असेल, त्या कराराप्रमाणे तो वागला नसेल, वेगवेगळ्या व्यवस्थेत त्याची फसवणूक झाली असेल, तर त्याला दुसरं न्यायालय नाही. आणि म्हणून मित्रांनो खऱ्या अर्थानं या देशामध्ये कृषी विभागाच्या व्यवस्थेसाठी सेपरेट न्यायालयाची आवश्यकता आहे. कृषी मंत्रालय बनवलं तुम्ही, काय केलं? काय कृषी मंत्रालयाचं काम आहे? शेतकऱ्याचा भाव ठरवणे, धरणाचं उद्घाटन करणे, बाजारपेठा दलालांच्या हातात देणे, भाव टाव त्यानं ठरवणे, आयात निर्यातीमध्ये आणि आर्थिक व्यवस्थेमध्ये त्याला न विचारणे, त्याची फसवेगिरी करणे, याच्यासाठी कृषी मंत्रालय. अरे भारत सरकारकडे कृषी स्वतंत्र मंत्रालय असू नये, एवढ्या मोठ्या आबादीमध्ये, एवढ्या मोठ्या कृषी प्रधान व्यवस्थेमध्ये याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका असू शकत नाही. आम्हाला न्यायालय नाही, आमचा आमदार नाही, आमचा कृषी विभाग शेतकऱ्यांचा रिझर्वेशन मधला खासदार नाही. आमचे प्रश्न मांडणार कोण? जर खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये सगळे स्तंभ उभे झाले असतील, शेतकऱ्याचा स्तंभ नसेल, शेतकऱ्याला जागा नसेल, शेतकऱ्याला वाचा नसेल, शेतकऱ्याला बोलण्याचे व्यासपीठ नसतील, शेतकऱ्याला कायद्या आणि संशोधनामध्ये प्रक्रियेमध्ये त्याचा प्रतिनिधी नसेल, तर त्यांनी ओरडायचं पुन्हा पुढे. हा खरा प्रश्न आहे मित्रांनो. महागाई चटक्यावर चटके देत आहे. तुरीच्या डाळीचे काय भाव झाले? लोकांनी वरण खाणं सोडून दिलाय. तुरीचं 250 रुपये किलो आजचा भाव. 250 रुपये किलोची तुरीची डाळ. कोणतीही डाळ मला वाटते 150 रुपयाची खाली आता जवळपास 140 125च्या खाली नसेल. आणि आमची मजुरी किती? म्हणून मी नेहमी सांगत होतो महाराज, नारायण सुर्वेची ती कविता की माणूस झाला महाग आणि बकरा झाला सस्ता. बकऱ्याचं मटण जेव्हा 18 रुपये किलो होतं, तेव्हा माणसाची मजुरी सुद्धा मित्रांनो 18 रुपये रोजीची होती. बकरा कसा गेला पा? 18 चे 25 झाले, 60 झाले, 70 झाले, 100 झाले, 200 झाले. आज बकऱ्याचं 1 किलोचं मटण किती खातो ना सगळे? 600 800 रुपये किलो शहरामध्ये. आणि माणसाची मजुरी जेव्हा त्याच्या 18 रुपये किलो होता, तेव्हा 18 रुपये मजुरी होती. माणसाची मजुरी किती रुपयावर आली? सर्वसामान्य 300, 350, 350, त्याच्यावरती नाही. तरी आम्ही गप्प बसतो. शेतकऱ्यांची पोरं शिकली, पण आत्मविश्वास कुठे आहे? स्पर्धा परीक्षेमध्ये शिक्षणाचा दर्जा जर गावामध्ये नसेल, तर आमचे पोरं तहसीलदार कधी बनतील? आमचे पोरं स्पर्धा परीक्षेकडे कधी वळतील? आमचे पोरं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कुठं करेल? कुठली शाळा आहे? कुठलं विद्यादान करणारी व्यवस्था आहे? सरकारने काय दिलं आमच्या पदरामध्ये? स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था माझ्या गावाला मिळाली नाही. एवढ्या वर्षाचं गाव अजून दवाखाने देत नाही तुम्ही. 75 वर्षानंतर आहे का निलंदा दवाखाना? आहे का? रात्री मायबाप आपला 60, 65, 70, 80 वर्षाचा एखादा मायबाप रात्री तडपला तर त्याला नेऊन ऍडमिट करून थोडं बहुत ट्रीटमेंट करून रात्रभरात तो वाचेल आणि आम्ही शहराकडे मोठ्या दवाखान्यात जाऊ. आहे अशी व्यवस्था? किती वर्ष तुम्हाला द्यायचे आणि किती वर्ष आम्ही मतदान करायचं म्हणजे आमच्या गावाला दवाखाना मिळेल? हे तरी सांगून टाका. तिकडे मेडिकल कॉलेज एकाच शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये जिल्हा उपरुग्णालय, मोठमोठाले दवाखाने, मायबाप नाही. राज्य करतायत. कोण आज कोण उद्या, सत्तेवर जो आहे तो सगळ्यात तोच मंजा घोटतोय. परंतु एकही माणूस माझ्या प्रत्येक गावाला एक चांगला दवाखाना, अरे आठवड्याचा 2 दिवसाचा दवाखाना दिला असता, चांगली शाळा दिली असती, तेच जिल्हा परिषद शाळा, तेच जुनं पॅटर्न, तेच मराठी मायबोली. काय हालत करून टाकली तुम्ही मराठीची? कुठाय मराठी माणूस? कुठाय त्याची भाषा? कुठाय त्याची संस्कृती? कुठाय त्याची रूढी परंपरा? तो विसरलेला आहे.
मी कोण आहे, माझं अस्तित्व कोण आहे, मी या महाराष्ट्राचा जबाबदार नागरिक आहे, याचं कुठेही लेनदेन राहिलेलं नाही मित्रांनो. जगायचं म्हणून जगायचं आहे. जसं आम्ही हवा आतमध्ये घेतो आणि सोडतो, ऑक्सिजन भेटते नाही भेटत, कमी भेटते जास्त भेटते, पण मशिनरी चालू आहे ऑटोमॅटिक भगवान भरोसे. तसंच काम आमचं सुरू आहे. आमचा उद्याचा पोरगा, या गावाचा एखादा नागरिक, एक जबाबदार माणूस घडवायचा असेल, कुटुंबाचा यशस्वी माणूस घडवायचा असेल, या गावात तहसीलदार झाले पाहिजे, ठाणेदार झाले पाहिजे, सैनिकी अधिकारी झाले पाहिजे, बँक रिक्रूट बोर्डच्या स्पर्धेमध्ये तो पास होऊन बँकिंग सर्व्हिसमध्ये गेला पाहिजे, रेल्वे रिक्रुटिंग बोर्डची परीक्षा पास करून तो रेल्वेमध्ये गेला पाहिजे. विविध क्षेत्रामध्ये जेव्हा हे पोरं जातील, एक पोरगा जाईल 50 पोरं तो ओढेल, एक पोरगा जाईल असंख्य पोरांना मार्गदर्शन करेल, यशाची मार्ग दाखवतील. हे सगळं जर करायचं असेल तर स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारीचे क्लासेस जे शहरामध्ये चालत आहेत तिथं 1.5-2 लाख रुपये भरावे लागतात. ते आम्ही तुम्ही कधीच भरू शकणार नाही. म्हणून आमचे पोरं कधी तहसीलदार होणार नाही, आमच्या पोरांना शिक्षणाचा दर्जाच नाही, याच्यावर ओरड झाली पाहिजे. म्हणून CBSEचं शिक्षण शहरामध्ये, इंग्रजी माध्यमाचं शिक्षण शहरामध्ये, आपल्या शाळा बंद करायच्या, खाजगी शाळा सुरू करायच्या, 1,000 2,000 रुपये, 5-5 7-7 10-10 हजार रुपये. एक शाळा 12,000 रुपये महिना घेते सेंटर पॉईंट नागपूरला, बरोबर ना? 12-12 हजार रुपये महिन्याच्या शाळा. आपण शिकवू शकतो आपले पोरं तिथं? म्हणजे आमच्या पोरांना हक्काचं शिक्षण सुद्धा तुम्ही द्यायचं नाही आणि आम्ही ओरडायचं नाही आणि बोंबलायचं नाही. तोच एक झेंडा घेऊन, तोच एक नेता दर 5 वर्षाला येतो, आपलं मतदान घेतो. आपण पुन्हा गाव वाटप करून टाकलेलं आहे. म्हणून अर्धे तिकडे आणि अर्धे इकडे, उरले सुरले ज्यांना जसं जगायचं त्यांनी तसं जगावं. हे व्यवस्था बदलायची असेल तर खऱ्या अर्थानं आम्ही ठरवून टाकलाय आता शेतकऱ्यांच्या न्यायासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी. अरे कुठल्या योजना आहेत तुमच्यासाठी? साध्या दुग्ध व्यवसाय वाढावा आणि दुग्ध व्यवसायाकडे शेतकरी वळावं. जनावरं दुभते आपल्याला मिळतात, म्हशी मिळते, गाई मिळते, अनुदानानं मिळते, गटानं मिळते, जातीला मिळते, भाषेला मिळते, गरिबांना मिळते. तुम्ही इमानदारीनं सांगा, जो नेता असतो, जो मंत्री असतो, तो भडवा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची यादी फायनल करतो, गावाला विचारत सुद्धा नाही, गावात ठराव सुद्धा घेत नाही, गावात आमसभा सुद्धा होत नाही, गावाला विचारला जात नाही आपल्या गावातला खरा गरीब कोण आहे. यादी मिळते, मस वाटप होऊन जाते, गाय वाटप होऊन जाते, ती गाय श्रीमंताच्या खुट्यावर दिसते. अरे साधा संडास भडवीची तुम्ही देऊ शकले नाही गरिबांना? ज्याच्या घरी 2-2 संडास आहे, त्याच्या घरी 2-2 बिल्डिंग आहे, त्याच्या घरी 3-3 4-4 संडास मंजूर होता. घरकुल ज्याचा ऑलरेडी घर आहे, ज्याचे पूर्ण नोकरीवर आहे, त्याला तुम्ही घरकुल देता. शेतकऱ्यांना विशेष घरकुल नाही. शेतकऱ्यांना 60-65 वर्षाचा म्हातारा झालाय, एवढे वर्ष राबला आहे, तू श्रम केले आहे, कष्ट केले आहे, तू शेती केली आहे, तू अन्नदाता आहे, तू पोशिंदा आहे देशाचा. आणि म्हणून कमीत कमी तुला एक निवृत्ती वेतन सुद्धा आम्ही देऊ शकलो पाहिजे. हे सरकारला सुचलं नाही. आणि म्हणून मित्रांनो, श्रावण बाळ योजनेमध्ये तुम्हाला मिळालं ते घ्यायचं. शेतकरी म्हणून तुमचा मान सन्मान नाही, शेतकरी म्हणून तुम्हाला कुठलंही साधन नाही, शेतकरी म्हणून तुमच्या गावाला गाव पण नाही. शेतकऱ्यांना दिवसा एखाद्या दिवशी मनोरंजनाची इच्छा तर होत असेल ना? सगळ्या टॉकीज शहरामध्ये, सगळे मनोरंजन कक्ष शहरामध्ये, सगळे सांस्कृतिक भवन शहरामध्ये, गावामध्ये. तुम्ही कितीही खाली असाल, तुम्हाला असं वाटत असेल की आज आम्ही मनोरंजनासाठी काहीतरी केलं पाहिजे, तर तुमच्याकडे शंकरपट आणि दुसरं तिसरं काहीही नाही. काय करायचं काय? महागाईचे चटके भोगत असताना, महागाईशी लढत असताना, हातात काही न येता, शेतकऱ्यांचे बेहाल असताना, शेतकऱ्याची लुटालूट होत असताना, कुठल्या योजना शेतकऱ्याच्या हिताच्या नसताना, सगळ्यात दुर्भाग्य आहे की या विदर्भामध्ये शेतकरी संघटना जेव्हा ताकदवार होती, शरद जोशींच्या एका आवाजावर देश बंद होत होता, त्या वेळेपर्यंत सरकार भीत होती. हे सगळं बघितलं आम्ही. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी साहेबांचा देहांत झाला, शेतकरी संघटना संपुष्टात आली. ही शेतकरी संघटना संपली. आम्ही फिरत होतो, आम्ही राजकारण करत होतो. आम्ही करता करता आम्हाला वाटलं की आता शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यामध्ये ऊसाचे आंदोलन होतात, बाजूला द्राक्षाचे म्हणजे अंगुराचे आंदोलन होतात, फळधान्य केळीचे आंदोलन होतात. पण विदर्भामध्ये शेतकऱ्याचे आंदोलन सातत्यानं पेटवून, सातत्यानं ते आंदोलन शेवटपर्यंत नेणारी यंत्रणा नाही. हे आम्ही हेरलं आणि आम्ही ठरवलं की पुढचं आयुष्य शेतकऱ्याच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांचं आंदोलन हे तुम्हाला वाटलं पाहिजे की आम्हाला वीज मंडळानं न्याय द्यावा, आम्ही आंदोलन करू. तुम्ही आलात तर त्या आंदोलनाला धार येईल, तुम्ही आला नाही तर आम्ही 1 वेळा लढू, 2 वेळा लढू, तिसऱ्यांदा आम्ही आमची दुकान बंद करून टाकू. तुम्हाला जसं जगायचं तुम्ही जगू शकता, आम्हाला कसं जगायचं ते आम्ही जगू शकतो. पण एक जबाबदार माणूस म्हणून, एक जबाबदार समाज कार्यकर्ता म्हणून मला समाजाला काहीतरी देणं लागतं. समाजाचा प्रचंड ऋण माझ्यावर आहे. मला ज्यांनी मतदान केलं होतं, माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाला संसदेचा सदस्य बनवला होता, त्या समाजाने जो विश्वास टाकला होता, त्या विश्वासाच्या बदल्यात समाजाला मला काहीतरी देणं लागतं. आणि म्हणून शेवटचं आंदोलन मी ठरवलं आहे. शेतकरी, कष्टकरी, शेतीवर शेतमालक आहेत, पण त्याच्या काम करणाऱ्या नोकऱ्यासाठी, रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसाठी, 12 बलुतेदार जे गावामध्ये त्यांच्यासाठी,
म्हणून आम्ही नाव ठेवलंय शेतकरी कष्टकरी महासंघ. हा संघर्ष करणार आहे, हा लढणार आहे, हा राजकारणासाठी नाही. मी आज मगाशीच आलो तेव्हा सांगितलं, मी प्रकाश जाधव शिवसेनेचा माणूस म्हणून आलेलो नाही, मी शेतकऱ्याचा कार्यकर्ता म्हणून, मी शेतकरी म्हणून, मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून आलो आहे. मी ओरडायला आलो आहे, मी सांगायला आलो आहे, मी तुमच्या समोर रडू शकतो, तुमचं रडणं मी हे याची जाणीव मनामध्ये करू शकतो. मला माहित आहे उठाव कसा होतो, मला माहित आहे ठिणगी लावल्यावर आग कशी लावली जाते, मला माहित आहे 39 वर्षाचा राजकीय अनुभव घेऊन मी या आंदोलनाला यशस्वी करेन. शेतकऱ्यांचं राज्य स्थापित व्हावं, बळीराजाचं राज्य स्थापित व्हावं म्हणून युद्ध लढण्यासाठी मी माझी मानसिकता केली आणि माझं नशीब चांगलं आहे. आज पवित्र काम होते, भागवताचा शुभारंभ आहे, महाराज बाजूला बसलेले आहेत, ते तिकडे बसले होते. मी महाराजांना पहिल्यांदा भेटलो, मी विचारत होतो की महाराज कोण आहे, ज्यांचं कीर्तन होणार आहे ते कोण आहे, भागवताचार्य म्हणून मग त्यांचं नाव सांगितलं. ते तिकडे बसलेले आहेत. म्हटलं असं कसं होईल, ते तिकडे बसतील आणि आम्ही इकडे बसू. आज राजकीय व्यासपीठ नाही, महाराजांना बोलवा, त्यांचाही आशीर्वाद मिळाला. हे सगळ्या नशिबानांना मिळतं. संतांच्या बाजूला बसून मी माझा विचाराचा आदान प्रदान करत असताना तुम्ही एकाग्रतेने मला ऐकतात महाराज, हे फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून महागाईशी युद्ध, पाण्याशी युद्ध, विजेचं युद्ध, बेरोजगारीचं युद्ध, शाळा आम्हाला दिल्या नाही त्याचं युद्ध, दवाखाने दिले नाही आमचं त्याचं युद्ध, खेळाचे मैदान नाही आम्हाला त्याचं युद्ध लढायचं आहे. विरंगुळा केंद्र नाही, मनोरंजनाचे साधन नाही, गावातले व्यायामशाळे नाहीत. आम्ही कोठीराम पैलवानच्या वेळेसपासून मी येतो या गावामध्ये. किती प्रचंड मोठं नाव कोठीरामने कमवलं त्या काळात. निलजचा पैलवान म्हणजे कोठीराम ठरला, विदर्भापर्यंत त्याला कोणी रोखले नाही. आज काय पैलवान आहेत, पण निलज सारखे किती गाव आहेत, तिकडे गेल्यावर 5 रुपयाची सकाळपासून मारणारा टीबी मर्चंट पैलवान सगळ्या गावाची मायबहीण घेताना दिसते. हे गाव निर्माण करण्याचं काम आपणच केलं ना. म्हणून महिलांच्या सन्मानासाठी, आत्मसन्मानासाठी, शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांना शेतीच्या मालाला योग्य भाव, त्या नियोजनामध्ये माझा शेतकरी राहिला पाहिजे. असं प्रचंड नियोजन बदलायचं असेल, प्रचंड सरकारवर दबाव आणायचा असेल, कायद्यामध्ये संशोधन व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो, शेतकऱ्याला आपली शक्ती प्रदर्शित रस्त्यावर करावी लागेल. एक संघ व्हावं लागेल. एका आंदोलनामध्ये लाखो लोक जेव्हा सम्मिलित होतील, हजारो लोक जेव्हा तालुक्याला घेरतील, तेव्हा सरकार आणि बाकी सगळ्या शासन प्रशासनाची 3 हात टरकल्याशिवाय राहणार नाही. आणि न्याय पदरात पाडून घ्यायचं असेल तर युद्ध करावं लागेल. ते विचारात असू शकते, ती चळवळ असू शकते. बदलासाठी, परिवर्तनासाठी सज्ज झाल्याशिवाय, तुमच्या मनामध्ये हे सगळे बदल आल्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून एकतेतून असंख्य आम्ही जेव्हा येऊ तेव्हा एकता निर्माण होईल. आणि एकतेची ताकद, सरकार म्हणजे कोण हो, काल निवडून पाठवलेला सरकारचा माणूस येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान दुसऱ्याला देऊन टाका, तो मातीमोल होऊन जातो. भडवाच्या 3ऱ्या दिवशी एसटी स्टँडवर दिसते. ही ताकद त्याची नाही आहे, ही ताकद आपली आहे. आत्मचिंतन करा. कोण आहोत आपण लोकप्रतिनिधी निवडतो, आपण सरकार निवडतो. अरे आपण जन्म उगमदाते आहोत व्यवस्थेचे. आणि म्हणून कृषी प्रधान राज्याच्या आणि देशाच्या शेतकऱ्याला अलगार केल्याशिवाय या महाराष्ट्राची मायभूमी धन्य होणार नाही. आज ती अपमानित झालेली आहे. अपमानाचा बदला घ्या. किती मेले शेतकरी, कशासाठी मेले शेतकरी, कोणती महागाई आली होती, गळफास घेतो, विषारी औषध पितो, मरतो, मोठा आकड्यात मरत होता, आजही तो मरतो आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या कृषी प्रधान राज्यात व्हावी याच्यापेक्षा दुसरं पाप होऊ शकत नाही. ते कधी थांबणार आहेत, याच्यावर कोण बोलणार आहेत. बँका आल्या, त्या लुटल्या, कर्जावाला येतो, 10 रुपये 50 रुपये व्याज घेऊन जातो, परंतु परत येतो आणि मग आपलं घर लिलाव करून टाकतो. ह्या सगळे जे काही झालं आहे, आपल्याला बेचिराग करणाऱ्या व्यवस्था आहे. हे हुकुमशाही आहे, हे हिटलरशाही आहे. याला ठेचायचं असेल तर शेतकरी एक संघ झाला पाहिजे. आणि म्हणून मी गावागावात चाललो आहे. मला शहरात हे आंदोलन करायचे नाहीत. मला शहराची माणसं नको आहेत. ती आहेत आपल्यासोबत जी आहेत ती आहे शहराची माणसं. पण मला शेताकडे जायचं आहे, शेतीच्या धुऱ्यावर यायचं आहे, वखरापासूनची क्रांती करायची आहे. मला समजते तिफन काय आहे, मला समजते पेरणं काय आहे, मला समजते निंदन खुरपण कसं असते. मी शेतकरी असल्यामुळे मला कोणाकडून शिकण्याची गरज नाही. मला एक समजते, मुक्त बाजारपेठा असाव्या, दलालाशिवाय बाजारपेठा असावा, जिथं 2 पैसे जास्त मिळतात तिथे विकण्याचे अधिकार असावे. मी पेरलं, मी उगवेल, मी माझ्या मालाचा मालक आहे. आणि म्हणून सगळीकडे GST वगैरे सगळं तुम्ही लावलं. एक माणूस 25 रुपये किलोचा गहू आपल्याकडे घेतो, आपले संबंध तुटून जातो. त्या गावातून तो रवा काढतो, त्या गावातून तो मैदा काढतो, त्या गावातून छिलटे जे असते त्याला चोखर म्हणतात, ते बैलांसाठी जनावरांसाठी विकतो. त्याच्यातून जो आटा काढतो ते तो विकतो. आणि प्रत्येक माल त्याचा
50 रुपये किलोच्या हिशोबाने तो जेव्हा विकतो तेव्हा तो 25 रुपये किलोचा गहू घेतो आणि 160-170 रुपये किलोचा माल बनवतो. त्याच्या शेतकऱ्याला प्रत्येक किलोवर 1 रुपये, जसं तुमचा जीएसटी आहे तसं आमचा किसान टॅक्स लावा आणि आमच्या खात्यामध्ये जमा करून टाका. आम्हाला कोणाच्या भिकेची गरज नाही. आम्ही उद्याच सदन होतो आणि म्हणून शेतकरी राजा जागा हो, विकासाचा तागा हो. महाराष्ट्राचा शिल्पकार म्हणून विकासाच्या प्रमुख मार्गावर यायचं असेल तर शेतकरी चळवळीशिवाय आंदोलन नाही. आणि म्हणून मित्रांनो, आम्ही बोट दिलं, तुम्ही आमचा हात धरला पाहिजे, एकामेकाचे हात धरून उभे झालो पाहिजे. न्यायाच्या व्यवस्थेसाठी, हक्कासाठी, या गावाच्या वैभवासाठी खऱ्या अर्थानं आम्ही हक्काचे, विकासाचे खरे जबाबदार नागरिक आहोत. आमच्याशी तुम्हाला बैमानी जे केली ते जाऊ द्या, याच्या पुढे तुम्ही बैमानी करू शकणार नाही. माझ्या पुराला तहसीलदार व्हायचं असेल तर प्रायोगिक तत्वावर का होईना असंख्य गावं हे शिक्षणाच्या दृष्टीनं आम्ही दत्तक घेतले पाहिजेत. शहरं फुगवून, शहरं मोठे करून, शहराला वेगळा न्याय, ग्रामीण भागाला वेगळा न्याय. शहरं फुगत चालली, शहरं मोठी होत चालली, शहरं श्रीमंत होत चालली आणि माझं गाव आहे त्याच्यापेक्षा मागासलेपणाकडे चाललाय. माझं गाव गरीब झालाय, माझं गाव भिकेला लागलाय, माझा शेतकरी बर्बाद झाला आहे. ही विषमता निर्माण करण्याचं पाप ज्या राज्यकर्त्यांनी केलं त्याचा बदला घेणारं हे आंदोलन आहे. सामील व्हा एवढी प्रार्थना या पवित्र स्थळी करतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.